ओके, आपण त्यामध्ये अजून गरम मसाला पण यूज केला ना. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा कुकिंग ब्लॉग आहे. आज मी ब्लॉग बनवतोय, पप्पा नाही. काही जण ती अशी स्मोकवाली पण बनवतात ना बिर्याणी. वरती आपण ते नाहीये, कोळसा नाहीये, कोळसा पाहिजे होता. 100 मिलियन के व्हायला पाहिजे आणि खाली तो बटन देतोय, तिथे जाऊन क्लिक करा. मस्त काय वाफा येतात. बिर्याणी रेडी झाली इकडे. लेअर वाईज मस्त. वरती कलर, त्यानंतर व्हाईट राईस. नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवत आहोत प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणी. ओके, कोळंबीची बिर्याणी. हां, प्रॉन्स धुवून घेतलेले आहेत मी. ओके, त्याच्यामध्ये आता लिंबू पिळणार आहे. ओके, इकडे फ्रॉन्स आहेत. एकदम छोटी साईज आहे थोडी. त्याच्यामध्ये आपल्याला काही लिंबू वगैरे पिळायचं आहे ना. आणि इकडे बिर्याणीसाठी आम्ही एवढं सगळं कांदा कटिंग करून घेतला आहे, जो आम्हाला फ्राय करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपण बिर्याणीवरती हा सगळा कांदा टाकू. कांद्याने एक वेगळी टेस्ट येते ना त्याला. कांदा जास्त असला ना कुठल्याही बिर्याणी टेस्ट छान लागते. ओके, तर इकडे लिंबू वगैरे पिळून घेतलेला आहे कोळंबीवरती. तर आता लिंबू पिळून झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये हळद घालूया. ओके, आता त्याच्यात मीठ घालून घेऊया थोडंसं. जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं. ओके, तर इथे एवढा कांदा घेतलेला आहे, तो आता आपण तळून घेऊया. ओके. तेल पण तापलं आपल्या इकडे. मस्त फ्राय करून घेऊ कांदा. तेल चांगलंच तापलं आहे. तर आज मस्त बिर्याणीचा बेत आहे. मी बोललो होतो चिकन बिर्याणी बनवूया, पण चिकन बिर्याणीपेक्षा आहे ना फ्रॉन्स बिर्याणी खूप छान लागते. थोडी छोट्या साईजमध्ये फ्रॉन्स आहेत, पण त्याची बिर्याणी खूप छान होईल. मस्त आज बिर्याणीचा आस्वाद घेऊया, रेसिपी बघूया बिर्याणीची. आमच्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत रेसिपी शेअर करणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आपल्या व्हिडिओला ना हाईप करायला विसरू नका, कारण आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, जे बिलकुल फ्री आहे. आणि सबस्क्राईब करा. इकडे बघा, मस्तपैकी कांदा एकदम फ्राय करून घेतलेला आहे. एकदम कुरकुरीत झाला. इथे बासमती राईस घेतलेला आहे. एकदम आपण धुवून घेऊया. थोडंसं स्वच्छ धुवून घेऊ. आणि त्यानंतर मग त्या टोपामध्ये शिजायला टाकू. थोडंसं तूप घातलं याच्यामध्ये. ओके, जरासा जिरा. त्याच्यामध्ये आपल्याला थोडे अख्खे मसाले पण घालायचे. ओके, खडे मसाले ते टाकते त्याच्यामध्ये. ओके, अर्धा लिंबू टाकते त्याच्यामध्ये, अर्ध्यापेक्षा कमी. ओके, असं टाकून ठेवणारच की पिळणारच? ओके, आपल्याला इकडे कोळंबी ग्रेव्ही बनवायची आहे कोळंबीची. त्यासाठी आपल्याला हा एवढा सर्व कांदा लागणार आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले इकडे. बघा, इकडे भाताला पण मस्तपैकी कट आला आहे. आणि तांदूळ बघा, मस्त बासमती राईस कसला मस्त फुलला आहे. चला, इकडे एक कढई ठेवलेली आहे तापायला. मस्त याच्यामध्ये ग्रेव्ही घालून घेऊ. कांदा घेतलेला इकडे. ओके, हा मिरच्या टाकलेल्या आहेत, 4 मिरच्या. आणि इकडे टोमॅटो. ह्याची सर्व अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची. चला, इकडे भात आपण काढून घेऊया जाळीमध्ये, म्हणजे इथून सगळं कसं पाणी निघून जाईल. आणि मस्त राईस आपल्याला फडफडीत मिळेल. एकदम कसल्या वाफा निघत आहेत. मस्त. आणि बासमती राईस जेव्हा शिजल्यानंतर जो काय स्वाद येतो ना, हा 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 हा. आणि त्यात हे गरम मसाले अख्खे. वाव. आपण टोमॅटो घालून घ्यायचं. ओके, त्याच्यामध्ये किती 2-3 टोमॅटो घेतलेले आहेत. 4 टोमॅटो पाहिजे त्यामध्ये, तर त्याची ग्रेव्ही होणार आहे.
हळद टाकली त्याच्यामध्ये, ओके. हळद आणि घरगुती आपला लाल तिखट, लाल तिखट मसाला. धना जिरा पावडर, मसाला, याच्यामध्ये थोडा गरम मसाला ॲड करतो आपण. अख्खे मसाले तर टाकले पण थोडा चवीला थोडं टाकू आपण गरम मसाला. आणि हे कोळंबी, हा त्याचा रस पण घालणं, कारण हे ह्याचा रस आहे, लिंबूचं पाणी आहे. लिंबू आणि हळद आहे ना ती. ओके. मस्त याची कोळंबीची ग्रेव्ही बनवून घेऊ, कोळंबी मसाला बनवून घेऊ. मस्त. बिर्याणी मसाला, बिर्याणी मसाला. ओके म्हणून मी जास्त खडे मसाले टाकले नाही, कारण ह्याच्यामध्ये कसा ओके. आपण त्यामध्ये अजून गरम मसाला पण यूज केला ना. अख्खे मसाले जास्त झाले तर मग ते कसं एकदम काय जास्त तिखट होतं ना जास्त, कानातून वाफ. ते चिकू पण खायला मागणार नाही. कांदा घालायचा त्याच्यामध्ये. ओके. थोडा आपण फ्राय केलेला कांदा पण टाकतोय त्याच्यामध्ये, हे बघा. आणि बिर्याणीला आहे ना सर्व खेळ हा मसाल्यांचा आहे. आणि आम्ही ह्या टायमिंगला जो मसाला आम्ही वाटून आणला होता, मालवणी मसाला वाटलेला होता, आणि तो सगळीकडेच मच्छीमध्ये टाका, नाहीतर मग व्हेज काही भाजी बनवा त्यामध्ये टाका. म्हणजे दुसरा मसाला वगैरे कोणता यूज करायची गरज नाही. एवढा चांगला मसाला आम्ही वाटून आणला आहे, ठाण्यातून आणला होता आम्ही. ती व्हिडिओ पण बनवले. काय टाकते आता? ओके. चवीप्रमाणे मीठ टाकलं ना. आणि जो वाटलेला मसाला होता ना त्यामध्ये बरेच असे अख्खे मसाले मिक्स होते, तर त्यामुळे ना वेगळीच चव आली त्या मसाल्यांना. आणि कोणतीही रेसिपी आपण करायला जातो ना, सगळा खेळ मसाल्यांचा असतो. मसाले एकदम परफेक्ट पडले ना त्याच्यामध्ये, मग त्याची काय खायची मजाच वेगळी असते, आणि ती रेसिपी पण खूप छान होते. चला मस्तपैकी आता आपल्याकडे हे बिर्याणी रेडी होते. पहिला मसाला बनतोय, कोळंबी मसाला. त्यानंतर मग आपण बिर्याणीचे लेअर लावून घेऊ आपण. तोपर्यंत इकडे भात पण आपण टाकला आहे, तर तो त्याचं पाणी वगैरे सगळं निघतं आहे. तर त्यानंतर मग आपण लेअर लावून घेऊ. थोडंसं पाणी टाकलं, जरा शिजू दे ना. थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे वरून. मस्त थोडा शिजू दे कोळंबी. तर आपण इकडे थोडा फूड कलर ॲड केलेला आहे. तर आपण आता लेअर लावून घेऊया टोपामध्ये. ओके. या पहिला व्हाईट राईस, त्यानंतर वरती कोळंबी. लेअर वाईज लावून घेऊ मस्त. आणि आम्ही जरा ग्रेव्हीच ठेवलेली आहे, म्हणजे खायला जरा सुका नाही एवढं लागणार. आणि काय आम्ही जास्त तिखट नाही केलेली आहे, त्यामुळे आपण ग्रेव्ही पण खाऊ शकतो त्याच्याबरोबर व्यवस्थित एकदम. ओके ओके. थोडा वरून कांदा फ्राय केलेला, थोडा कांदा. हो. आणि ह्याच्यामध्ये अजून ग्रीनवाला कलर पण टाकतात ना, पण आमच्याकडे रेडच होता, तर आपण बोललो यूज करूया. काही जण ती अशी स्मोकवाली पण बनवतात ना बिर्याणी. वरती आपण ते नाहीये, कोळसा नाहीये, कोळसा पाहिजे होता, तर आपण ते स्मोकवाला पण केला असता. ते कोळशावरती आपण काय तूप टाकतात ना, तूप टाकतात आणि नंतर मग झाकून ठेवायची. दम बिर्याणी. आपल्याकडे आहे करवंटी आहे. त्याची करूया. दम बिर्याणी मस्त लागते खायला. आता व्हाईट राईस आपण लेअर वेगवेगळ्या लावते. कलर व्हाईट, नंतर मग परत कलर. ओके. आता राईसवरती थोडा कांदा. हा खाताना म्हणजे बिर्याणी खाताना आहे ना दाताखाली येतो, एक वेगळीच चव लागते. फ्राय केलेला मस्त लागतो, आणि हा बिर्याणीमध्ये पाहिजेच, तर त्या बिर्याणीला चव येते चांगली.
आता हे सगळे टाकशील ना, शेवटची लेअर वरती, मग कलरवाला राईस, त्यानंतर आपली बिर्याणी रेडी. नंतर मग जरा ह्याच्यावर ठेवणार, स्टीम करा ठेवणार ना. हां, खाली हे ठेवेन, तवा ठेवून थोडा तवा आधी गरम करायचा. जरा वाफेवरती होईल मग. चला आता शेवटला हा रेडवाला राईस टाकून मस्त बिर्याणी फायनल. हे बघा, मस्त आपले लेअर लागलेले आहेत बिर्याणी. आणि त्यानंतर मग इकडे तवा पण ठेवूया तापत. आता ह्याच्यावरती आपण टोप ठेवून देऊ थोडा वेळ. तरी किती टाईम ठेवू आपण? आता ठेवू 5-6 मिनिटं. 5-6 मिनिटं ठेवू याच्यावरती, तव्यावरती. पहिला तवा तापला ना चांगला. आणि पिठाचा तवा आहे, मस्त तापला की एकदम भारी काम होईल. हे बघा. चला, वरून कांद्याचा एकदम स्ट्रेक्चर हा पाहिजेच. कांद्याची बात आहे काय. वरून गार्निश, कोथिंबीर. हा, काय बिर्याणी दिसते. वाव, सुंदर एकदम. ओके, इकडे तव्यावरती ठेवून दिलं आपण. हे बघा, मस्त तवा पण तापलाय. आणि हे काय टाकते त्यावरून? ओके, थोडं तूप गेलेलं आहे वरून. हे बघा, त्या तुपाचा पण मस्त आता स्वाद येईल बिर्याणीला. चला, बिर्याणीचे लेअर वगैरे लागलेत आणि तव्यावरती टोप पण ठेवलेला आहे. आता 5 ते 7 मिनटं आपण त्याच्यावर ठेवू, झाकण मारून ठेवलेलं आहे व्यवस्थित. आणि मस्त दम पण लागेल त्याला. आपल्याकडे जर कोळसा वगैरे असता ना, आपण त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून कोळशावरती तो जो फॉग, काय बोलतात त्याला रे? स्मोक. ओके, स्मोकी फ्लेवर जो येतो ना बिर्याणीला, तो स्वादच वेगळा असतो. पण आपण म्हणजे हे नाही टाकू शकत का? काय? करवंटीचं टाकू शकतो, पण ते निखारे वगैरे पडतील खालती. हा, नाहीतर आपण पानामध्ये आहे ना तो निखारा जाळून ठेवला असता, त्याच्यावरती मस्त आपण तूप वगैरे टाकलं असतं. तो एक स्मोकी फ्लेवर मस्त येतो बिर्याणीला. आणि ती बिर्याणी खायची काय चवच वेगळी असते. मस्त ह्या बिर्याणीचा मस्त आस्वाद घेऊया. आता थोड्याच वेळात रेडी होईल, नंतर मग जेवायला बसू मस्तपैकी. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझं नाव आहे चिकू रमेश घेवडे. तर बघूया आजचा कुकिंग ब्लॉग आहे. आज मी ब्लॉग बनवतोय, पप्पा नाही. आजपासनं मीच ब्लॉगर आहे मी. चला. आणि पप्पा बघताय. पप्पा बघा. आजचा व्हिडिओ हा मस्त झाला. पण आता आम्ही हे बिर्याणी बनवतोय, तर त्याची व्हिडिओ नंतर येईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा लागला तर कमेंट करून नक्की सांगा. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि 100 मिलियन के व्हायला पाहिजे. आणि खाली तो बटन देतोय, तिथे जाऊन क्लिक करा. मी येतो तिकडे. पप्पा बघा हसतायत. तर मित्रांनो, पप्पा आहे ना मला फार्म हाऊसला नाही गेला. त्यांना लाईक नका करू, मला लाईक करा. ठीक आहे, बाय बाय. चला, इकडे मस्तपैकी हे बघा कसल्या वाफायला लागल्यात. बिर्याणी रेडी झालेली आहे. आपण एक 5 ते 7 मिनटं ठेवली होती आणि मस्त एक नंबर झाला होता. हे बघा मस्त. ओ, मस्त काय वाफा येतात. बिर्याणी रेडी झाली इकडे. वाव, लेअर वाईज मस्त. वरती कलर, त्यानंतर व्हाईट राईस. हा, वा 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 वा, काय भारी. मस्त बिर्याणी. या मस्त बिर्याणी खायला. हो 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 हो, वाव. असं आपण बाहेरून आणतो ना तसा बिर्याणीचा एकदम असा काय येतोय, स्वाद येतोय बिर्याणीचा. वाव, भारी. वाव, मस्त. इकडे कोशिंबीर घेतली आहे, मस्त बारीक कटिंग केलं मी. कांदा, काकडी, टोमॅटो पण. आणि मस्त पहिला बाईट आपण खाऊया. हा, गरम गरम आहे. भारी.
एक नंबर झालं. कोळंबीची साईज जरा मोठी पाहिजे होती. बाकी बिर्याणी तुफान बिर्याणी झाली. भारी एक नंबर आहे. आवडली. कोळंबी पण आहे बघा मस्त. छोट्या साईजमध्ये आहे. मस्त भारी. हा हा हा. चिकू द्या. कसा आलाय? कसा आलाय? नमक खायचं जा. एक नंबर झाली बिर्याणी. वर्षात येईल. या मस्त बिर्याणी खायला. आणि आजची बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटू असंच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. या मस्त बिर्याणी खायला.